सलाम, नमस्ते, सत श्री अकाल आणि मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे. आजच्या आकांक्षा ज्वेलर्स यांच्या डायमंड कलेक्शनच्या लॉन्चच्या सुंदरशा सोहळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्या सोबत आहे अस्सल खानदानी सौंदर्य येसूबाई, अर्थात आपल्या आवडत्या लाडक्या अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ता मॅम, तुमचं आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. सो दागिना म्हणलं की स्त्रीचा अत्यंत जवळचा विषय, आणि तुम्हाला काय वाटतं, काय आहे दागिन्यांचं महत्व महिलांच्या लाईफमध्ये? नमस्कार सगळ्यांना. आणि आज खूप स्पेशल डे आहे, कारण पुण्यातल्या एका भव्यदिव्य ज्वेलर्स म्हणजेच आकांक्षा ज्वेलर्सचं आज डायमंड कलेक्शन स्टार्ट होत आहे. सो मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते, त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करते. आणि ऑफकोर्स दागिना म्हणजे खूप इम्पॉर्टंट असलेली गोष्ट आहे सगळ्या महिलांच्या आयुष्यातली, कारण जेवढा मेकअप गरजेचा आहे तेवढाच ज्वेलरी, दागिना हा महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की अशी कुठलीच महिला नसेल जगातली किंवा मुलगी नसेल की जिला ज्वेलरी ही आवडत नसेल. सो इतकं मोठं इम्पॉर्टन्स असलेलं हे दागिना असं एक अशी एक गोष्ट आहे. आणि त्यातूनही डायमंड कलेक्शन म्हटल्यानंतर ते लगेचच बघितल्यानंतर आकर्षित करणारं आहे. सो त्याच डायमंड कलेक्शनचं आज इथे ओपनिंग आहे, त्यामुळे मला खूप भारी वाटतंय. इथले जे काही डिझाईन्स आहेत ते बघितल्यानंतर आय एम सो इम्प्रेस की आता इतकं छान छान कलेक्शन यांच्याकडे आहे आणि अजून आता नवीन ते डेव्हलप करणार आहेत. सो ऑल द बेस्ट म्हणेन आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हणेन त्यांना. सो माझ्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ही एक स्पेशल गोष्ट आहे की आकांक्षा ज्वेलर्स हा नावाजलेला ब्रँड, आणि आज त्याचं उद्घाटन करण्यासाठी, डायमंड सेक्शनचं उद्घाटन करण्यासाठी तशीच हिऱ्यासारखी पर्सनॅलिटी आज आपल्यामध्ये आहे. मी पुढे जाऊन हेही म्हणेन की हिरा ना खरं तर एक खूप स्पेशल गोष्ट असते. महिला असू दे, मुलगी असू दे, रादर मुलं सुद्धा असू दे, पहिला डायमंड हा नेहमी खूप स्पेशल असतो, खूप सेव्हिंग करून केलेला असतो, कोणाचे गिफ्ट असतो, कधी कधी प्रपोजल गिफ्ट असतो. म्हणून तुम्ही सुद्धा आकांक्षा ज्वेलर्सच्या ह्या दालनाला नक्की भेट द्या आणि तो हिरा नक्की तुमचा करून घ्या. सो कमिंग बॅक टू यू प्राजक्ता मॅम, तुम्हाला आम्ही अगेन एका आयकॉनिक भूमिकेमध्ये बघितलंय, तेच म्हणजे महाराणी येसूबाई यांच्या. आणि आज आपण महिला सशक्तीकरणाबद्दल खूप बोलतो. आजचं आपलं जे ज्वेलरीचं जे स्टोर आहे ते पूर्णपणे मॅनेज, ऑर्गनाइज बाय अशीच एक एम्पॉवर्ड वुमन म्हणजेच अनिता क्षीरसागर. सो कुठच्याच क्षेत्रामध्ये महिला आता मागे नाही आहेत. बट बिंग आजची पिढी, बिकॉज यू आर हार्डली 25 आणि तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या भूमिका केलेल्या आहेत, तुम्ही काय संदेश द्याल आजच्या मुलींना, आजच्या यंग मुलींना, रादर जेन झीला, की त्यांनी स्वतःला कसं एम्पॉवर करावं? मला स्टार्टिंगला फार कौतुक करावं असं वाटतं ते आकांक्षा ज्वेलर्सच्या ज्या कर्त्या कविता आहेत त्या अनिता मॅमचं. एकदा त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूयात, कारण मी आल्यापासून बघतीये एक महिला आहे की जी सगळं मॅनेज करते. म्हणजे त्या शॉप मधला स्टाफ असेल किंवा सगळं अरेंजमेंट असेल. सो हॅट्स ऑफ यू आहे. आणि इतक्या मोठ्या स्केलला हे सगळं मॅनेजमेंट आहे. म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं बोलताना की 20 वर्ष झालं आम्ही घरापासून सुरुवात केली. आधी घरातून आम्ही ही ज्वेलरी विकत होतो आणि 17 वर्ष झाली आमच्या या स्पॉटला की इतक्या छान लेवलला आम्ही सगळं अचीव्ह केलेलं आहे. सो मला असं वाटतं ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे. आपण कायम असं म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण मला कायम असं वाटतं की ती स्त्री इतकी खंबीर आहे की तिच्यामध्ये इतक्या साऱ्या क्षमता आहेत. ती स्वतः जर एखादी कुठली गोष्ट ठरवत असेल तर ती नक्कीच सक्सेसफुल होते. आणि महिला या कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत. म्हणजे मी महाराणी येसूराणी साहेबांची भूमिका साकारत असताना मला तर हे खूप प्रकर्षाने जाणवलं की माझ्या वाट्याला जी भूमिका आली महाराणी येसूराणी साहेबांची, ती स्वतः इतकी कर्तबगार स्त्री होती. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 29 वर्ष महाराणी येसूराणी साहेब या औरंगजेब बादशाहच्या कैदेत राहिल्या आणि तरी देखील शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी स्वराज्य राखलं.
स्वराज्य सांभाळलं आणि खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्याचं त्यांनी संरक्षण केलं. अशा या महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका माझ्या वाट्याला आली. सो मी एक खूप लकी समजते. अगेन मी कुठेतरी एक मीडियम होते, एक माध्यम होते की ती भूमिका तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. कारण कुठेतरी महाराणी येसुराणी साहेबांचा स्वर्धहस्त पाठीशी होता आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे ती भूमिका साकारू शकले. पण खूप छान वाटतं की भूमिका संपली, मालिका संपली, तरीही अजून प्रेक्षकांच्या मनात ती भूमिका जिवंत आहे आणि तो इतिहास प्रत्येकापर्यंत अजूनही पोहोचलेला आहे, तो जिवंत आहे. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं प्रेक्षकांचं मनापासून आभार मानेन. आणि महिलांबद्दल तर मला फार अभिमान वाटतो. मी स्वतः एक मुलगी म्हणून जन्माला आले याचा मला गर्व आहे असं मी म्हणते. कारण मुलगी किंवा एक महिला, एक स्त्री ही अशी शक्ती आहे की जी एखादी गोष्ट जेव्हा मनात ठरवते तेव्हा ती नक्कीच सक्सेसफुल होते, यशस्वी होते. आणि ती एक शक्ती आपल्याला देवानं दिलेली आहे, ती एक नवीन उमेद आपल्याला देवाने दिलेली आहे. फक्त गरज आहे त्या स्वत्वाची जाणीव करून घेण्याची आणि स्वतःचे जे स्किल्स आहेत, कौशल्य आहेत ते ओळखण्याची. म्हणजे कित्येकदा असं होतं की आपण या 21व्या शतकात जगत असताना कुटुंबासाठीच्या जबाबदाऱ्या किंवा बाकीच्यांना माझ्याकडून काय एक्सपेक्ट आहे याच्यासाठी धडपडत असतो, धावपळ करत असतो. पण माझ्या देवानं काय स्किल दिलं आहे, मी इतरांपेक्षा काय वेगळं परफॉर्म करू शकते, हे मात्र अनेक महिलांना याचा विसर पडतो. तर मी कायम असं म्हणेन की स्वतःचे स्किल्स ओळखा आणि तुम्ही खूप पॉवरफुल आहात, तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात. तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली तर कुठलीही अडचण, कुठलाही अडथळा तुम्ही पार करू शकता आणि स्वतःची एक ओळख निर्माण करू शकता. मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये तोच फंडा खरं तर यूज करते. विदाउट एनी ऑब्स्टॅकल लाईफ ही नसतेच असं माझं ठाम मत आहे. आणि माझं इंस्टाग्राम आयडीलाच एक छान सेंटेन्स माझा आहे की नथिंग इज इम्पॉसिबल, द वर्ल्ड इटसेल्फ इज इम्पॉसिबल. सो हेच आपण फॉलो करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही सगळे माझ्यासाठी आयडॉल आहात. म्हणजे मी जी भूमिका साकारली महाराणी येसुराणी साहेबांची, तर ती एक नक्कीच प्रभावशाली भूमिका होती आणि त्याचा इम्पॅक्ट प्रेक्षकांवर नक्कीच पडलेला आहे. पण ती भूमिका साकारत असताना तुम्हीच कुठेतरी माझ्यासाठी सगळे आदर्श होतात आणि अजूनही आहात तुम्ही सगळे. तुम्ही म्हणजे आता अनिता मॅमचं उदाहरण घेतलं तर त्या इतक्या छान लेवलला हे सगळं मॅनेज करतायत. सो आज मी इथून जाताना ती गोष्ट नक्कीच शिकेन की कितीही उंच आपण गेलो, कितीही यशाचं शिखर जरी गाठलं तरी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर आमच्या त्या अनिता मॅम आहेत, आकांक्षा ज्वेलर्सच्या कर्त्या कविता आहेत. त्यामुळे हे खूप उदाहरणं आपल्या समोर असतात, फक्त आपण डोळे उघडे ठेवून ते बघायला पाहिजे असं मला वाटतं. सो थँक्यू प्राजक्ता मॅम. आणि तुम्ही तुमच्या इन्स्टाच्या बायो बद्दल बोललात. माझा नेक्स्ट जो सेगमेंट आहे त्याच्याच बद्दल असणार आहे की असं म्हणतात की वुमन कॅन अचीव्ह एनिथिंग इफ यू गिव्ह हर द राईट शूज. पण मी असं म्हणेन वुमेन कॅन मेक एव्हरीथिंग पॉसिबल इफ शी कॅन हॅव द राईट डायमंड. सो येस. आणि एक कॅन्डिड प्रश्न विचारू इच्छिते, तुमच्या लाईफ मधला पहिला दागिना किंवा पहिला डायमंड कसा आला आणि छोटासा एखादा किस्सा त्याबद्दलचा. म्हणजे कसं होतं की ऍज अन ऍक्ट्रेस म्हटल्यानंतर बरेच लुक्स होतात किंवा मेकअप, ज्वेलरी हे शूटिंग मध्ये तर खूप होतं. म्हणजे रेग्युलर लाईफ मध्ये मी खूप ज्वेलरी घालून फिरावं असं तितकंच वाटत नाही. पण एक मुलगी म्हटल्यानंतर किंवा एक स्त्री म्हटल्यानंतर ती एक हौस असतेच की मी छान दिसावं आणि प्रॉपर गेटअप व्हावा. पण मला अशी फारशी ज्वेलरीची म्हणजे सोनं वगैरे याची फार आवड नाही. पण तुम्ही स्वतः सोन्यासारखे आहात त्यामुळे थँक्यू सो मच. पण डायमंड, येस, मला सुद्धा डायमंड खूप आवडतात आणि एक वेगळंच अट्रॅक्शन प्रत्येक महिलेला जसं असं तसंच मला सुद्धा आहे. आणि डायमंड मला असं वाटतं डायमंड रिंग मी पहिली खरेदी केली होती आणि जी माझ्या फॅमिलीने मला गिफ्ट केली होती. सो येस, तोच माझा पहिला दागिना आहे. सो कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी एक सिरियस नाही पण एक थोडासा हटके प्रश्न. आपण नेहमी म्हणजे मी नेहमी माझ्या प्रेक्षकांना, माझ्या कलाकार मित्रांना विचारत असते की तुम्ही एखाद्या
केलं इन युअर डेली लाईफ. सो हाऊ डिड यू स्विच ऑफ युअर सेल्फ फ्रॉम दॅट रोल? मी कायम एक फॉलो करते की जेव्हा मी कॅमेरा समोर उभी असते तेव्हा मी त्या भूमिकेत असते आणि डिरेक्टर जेव्हा कट हा कॉल देतात तेव्हा मी अगेन प्राजक्ता होते. सो स्विच ऑन स्विच ऑफ हे जमलं पाहिजे आपल्याला लाईफमध्ये. म्हणजे ऍक्शनचा कॉल येतो तेव्हा मी त्या भूमिकेत असते आणि जेव्हा कटचा कॉल येतो तेव्हा मी अगेन प्राजक्ता असते. त्यामुळे या स्विच ऑन स्विच ऑफ मुळे डाऊन टू अर्थ राहायला आपल्याला खूप जास्त हेल्प होते, या मताची मी आहे. आणि काय म्हणता येईल, ते एक कुठेतरी गॉड गिफ्ट आहे की ते इमोशन्स येणं किंवा समोरच्या डोळ्यातलं पाणी बघून आपल्या डोळ्यात पाणी येणं किंवा त्या भूमिकेत जाऊन स्वतःचं सुख दुःख सगळं विसरून त्या भूमिकेला अगदी समर्पित होणं, हे मला असं वाटतं की कुठेतरी देवाची देणगी आहे आणि कुठेतरी त्याची इच्छा आहे किंवा त्याने क्रिएशन आहे, त्यामुळे आपण ते करू शकतो. सो मित्रहो, मी इथे आले आकांक्षा ज्वेलर्स यांच्या दालनामध्ये आणि आज आपण बघणार आहोत त्यांचं डायमंड कलेक्शन. कार्यक्रमाच्या उत्तरार्धापूर्वी मी बोलवू इच्छिते आकांक्षा ज्वेलर्सच्या सर्वा अनिता क्षीरसागर यांना. अनिता मॅम, प्लीज कम ऑन स्टेज. सो अनिता मॅम, तुमचं खूप 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 अभिनंदन. आणि अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुम्हाला आज एक्झॅक्टली कसं वाटतंय? काय सांगू, खूप छान वाटतंय. स्वप्न पूर्ण झाल्यानंतर कसं वाटतं त्याचा अनुभव साक्षात आज होतोय. तर माझ्या मिस्टरांची आणि आमच्या सगळ्या फॅमिलीची अशी खूप इच्छा आहे की या व्यवसायामध्ये आम्ही आणखी खूप 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 पुढे जावं. तर त्याच्यासाठी जमतील तितके प्रयत्न आम्ही करतो. म्हणजे अक्षरशः आम्ही रात्रंदिवस ह्याच व्यवसायामध्ये असतो. फॅमिली कडे, बाकीच्या लाईफ कडे, प्रोफेशनल लाईफ सोडलं तर बाकीचं लाईफ खूप कमी आहे आमचं. रात्र दिवस सुट्टी नसते इथे, शॉप सतत चालू असतं. आम्हाला दिवाळीची सुट्टी नसते, डबल ड्युटी असते. दसरा, दिवाळी, गणपती हे सगळे ऑन टोच असतो आम्ही. जशी बाकीच्या प्रोफेशन्स मध्ये सॅटर्डे संडे ऑफ असतात तसे आम्हाला डबल असतात, ते म्हणजे डबल ड्युटी करायला लागते. ऑन ड्युटी 24 तास. हा ऑलमोस्ट किंवा घरी जरी असतात तरी मी डोक्यामध्ये हेच असतं की आज काय झालं आणि उद्या काय करायचं. आणि ह्या फील्डमध्ये चॅलेंजेस खूप आहेत. म्हणजे प्रत्येक क्षेत्राचे आपले आपले असतात, तसे याचेही आहेत. पण हे सगळं कोरीपाटी घेऊन डोक्यामध्ये हे सगळं शिकायचं, ट्रेनिंग घ्यायचं, बघायचं, माहिती काढायची आणि ते इम्प्लिमेंट करायचं. हा प्रवास चालू आहे आणि तो किती पण दिवस चालूच राहणार. आणि प्रयत्न हाच राहील की असंच आम्ही अजून जास्तीत जास्त करत राहू. पण आज एक महत्वाच्या टप्प्यावरती आलो ना की डायमंड फील्ड मध्ये एंटर केलं, तर ते खूप छान आहे. कारण सोपं नाही आहे. पूर्ण माहिती घ्यावी लागते, ट्रेनिंग घ्यावं लागतं, शिक्षण घ्यावं लागतं. त्यातले सगळे प्रोज कॉन्स हे सगळे माहीत करून घ्यावे लागतात आणि मग वी कॅन सेल. आणि इथे कसं असतं ना, इथे सेल झाल्यानंतरची आमची जबाबदारी जास्त असते. इट्स नॉट लाईक की तुम्ही सेल केले कस्टमरला आणि संबंध संपला. उलट आमची जबाबदारी वाढत असते. ते सोनं असतं, डायमंड्स असतं, ते जोपर्यंत कस्टमरकडे आहे तोपर्यंत वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. सो त्यासाठी खूप प्रिपरेशनली उतरावं लागतं मार्केटमध्ये. तर ही सगळी अचीवमेंट करण्यामध्ये सगळ्यांनी खूप खूप साथ दिली आहे. सो त्या सगळ्यांचे आभार. आमचे कस्टमर्स आहेत, आमचे फॅमिली मेंबर्स आहेत, फ्रेंड्स आहेत, ज्या सगळे आलेले आहेत. खूप सपोर्टिव्ह फ्रेंड्स मिळालेले आहेत. सो सगळ्यांना थँक्यू. नावं घेत बसले तर खूप होतील, पण सगळ्यांना मनापासून थँक्यू. आणि छान वाटतंय. आणि दिस इज जस्ट अ स्टेप, अजून भरपूर जायचं पिक्चर अभी बाकी आहे. सो जसं मी म्हणाले, हा फक्त एक ट्रेलर होता आकांक्षा ज्वेलर्सच्या यशगाथेचा. मी या व्हिडिओच्या खाली ऍड्रेस पिन डाऊन करणार आहे, जरूर चेक करा त्यांचं डायमंड कलेक्शन. आणि अनिता मॅम बद्दल, अनिता मॅम उत्तम ज्वेलर आहेतच, आर्टिस्ट आहेतच, त्याबरोबर त्या उत्तम लेखिका सुद्धा आहेत. कृष्ण वेणू बरोबर असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. आणि त्याबद्दल पण आपण कमेंट सेक्शन मध्ये माहिती देऊया. जरूर 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 चेकआउट करा आकांक्षा ज्वेलर्स यांचं डायमंड कलेक्शन. आणि प्राजक्ता मॅम, मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूची सांगता एका शेअरने करते आणि तुमच्या सौंदर्याने ह्या ऑलरेडी दैदिप्यमान अशा स्टोरला 4 चांद लावलेले आहेत. सो ह्या 4 ओळी फक्त तुमच्यासाठी. रोशनी से
तेरी वहाँ चांद रूठा बैठा है, रोशनी से तेरी वहाँ चांद रूठा बैठा है। मैंने तुझे मांगा है जब भी तारा टूटा है, मैंने तुझे मांगा है जब भी तारा टूटा है। तेरी जैसी खुशबू यहाँ किसी फूल में नहीं, तेरी जैसी खुशबू यहाँ किसी फूल में नहीं। यकीन कर मेरा मैंने हर बात देखा है, यकीन कर मेरा मैंने हर बात देखा है। So he has beautiful note to it. So he has beautiful note to it.